ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता खुनाच्या रात्रीचा त्या दिवशीचा एक खूप मोठा पुरावा कोर्टामध्ये हजर झालाय. हो, त्या रात्री या चौघांच्या व्यतिरिक्त शेजारची एक व्यक्ती या सगळ्यामध्ये सामील होती आणि त्या सत्याचा भयंकर उलगडा झालाय आणि त्या शेजारच्या व्यक्तीने एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. आता हा खुलासा कसा झालाय, शेजारच्या व्यक्तीने केलेला व्हिडिओ कोर्टासमोर आल्यावरती काय नक्की सत्य समोर आलंय आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे साक्षी तिकडे दिसत आहे. मग इतके दिवस हा साक्षीदार कुठे होता, याने साक्ष का नाही दिली आणि अचानकपणे हा साक्षीदार आता इकडे अर्जुन आणि सायली यांच्या ताब्यात कसा आला आणि ऐन वेळेला या साक्षीदाराला कोर्टात आणत कशी केस पलटली. सगळं इकडे आता सायकटिस्टच्या ट्रीटमेंटमध्ये प्रियाचे अनेक खोटे पकडले गेलेले असतात आणि त्यामुळे प्रिया पॅनिक होते. मधुभाऊ बसून बंदूक मारली, उभे राहून बंदूक मारली. मधुभाऊंनी पाठमोरे होते, कोणत्या उजव्या प्रोफाईलने होते, डाव्या प्रोफाईलने होते की या सगळ्यामध्ये नटच्या खिशात बंदूक होती, लेंग्याच्या खिशात होती की आता त्यांनी हातातच बंदूक होती किंवा कुठून उचलली, या सगळ्या प्रश्नांमध्ये ती कन्फ्यूज. मग प्रियात स्टेटमेंट घेतल्यावरती आता इकडे सायकाटिस्ट समोर अर्जुन त्या तिच्या समोर चर्चा करत नाही. ती गेल्यानंतर आता चर्चा करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मग आता अर्जुन सांगायला लागतो की सायकट म्हणजे डॉक्टर. तो म्हणतो, डॉक्टर तुम्ही सांगू शकता नक्की तुमचं काय अनुमान आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रकाश टाकू शकता का यावरती मग आता सांगायला लागतात, डॉक्टर हो तुम्ही काही काळजी करू नका, मी कोर्टात सुद्धा या सगळ्यामध्ये नक्कीच प्रकाश टाकू शकेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर म्हणतात ती मुलगी काही गोष्टी खोट बोलती आहे, ती मनाच्या घडवून सांगती आहे. अर्जुन म्हणतो हे तुमचं स्टेटमेंट कोर्टात खूप मोठं निर्णायक ठरणार आहे. आता डॉक्टरात स्टेटमेंट घेतल्यावरती अर्जुन चैतन्याला सांगायला लागतो कोर्टामध्ये आपल्याला या वेळेला पूर्ण तयारीनेशी जायला पाहिजे, कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा या वेळेला दामिनी कोणतेही लू फॉल ठेवेल असं मला तरी वाटत नाहीये. म्हणून मला काय वाटतं माहितीय का, या सगळ्यामध्ये आपण आता एक काम करायचं, चाळीच्या दिशेने जायचं आहे आणि चाळीमध्ये सुद्धा आता खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. कारण ना मला चाळीमध्ये असं समजण्यात आलेली आहे की ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी पासून एक माणूस पूर्णपणे गायब आहे आणि तो माणूस गायब का आहे आणि त्या चाळीमध्ये आता त्या खुनाच्या बद्दल त्याला काहीतरी माहिती आहे, म्हणून त्या माणसाला महिप्तने गायब के असं मला समजले. यावर मग आता इकडे सायली अर्जुन चैत चाळी मधल्या ज्या घरातला खुनाच्या दिवसापासूनचा एक माणूस गायब आहे त्या घरामध्ये येतात आणि त्या घरामध्ये आल्यावरती सायली त्याला ओळखत असते. सायली दार वाजवते आणि दार वाजल्यावरती त्यांना सांगायला लागते, दादा म्हणजे मला तुमची थोडीशी माहिती हवी आहे, मला थोडी मदत हवी आहे. यावर तो म्हणतो, मदत कसली मदत? त्यावर ती सायली म्हणते, तुमचे मोठे भाऊ म्हणजे हे सगळे, या सगळ्यामध्ये तुमचे भाऊ ज्या दिवशीपासून इकडे विलास का खून झालाय तेव्हापासून गायब आहेत ना. यावर तो म्हणतो, ओ मॅडम तुम्ही आता 2 वर्षांनी इकडे का उगवलेले आहेत, आम्हाला त्रास देऊन तुम्हाला ब्र नाही का झालं? यावरती सायली म्हणते, दादा ऐका ना, तुम्ही या सगळ्यामध्ये असं बोलू नका, कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता आमचे म्हणजे मधुभाऊंना अडकवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात कदाचित तुमचे दादा मदत करू शकतील. तुम्ही सांगू शकाल का की तुमचे दादा कुठे आहेत आणि ते खुनाच्या दिवसापासून का गायब आहेत? यावरती तो माणूस चिडतो, ओ ताई एक तर माझा भाऊ कुठे गेलाय मला माहित नाहीये, त्याला गायब तुमच्या मधुभाऊंच्यामुळे व्हावं लागले आणि तरीसुद्धा तुमची हिंमत कशी झाली इकडे यायची, तुम्ही इकडे आलातच कसे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, ऐका ना दादा, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो, चला निघा तुम्ही इथून. यावर ती आता इकडे अर्जुन म्हणतो, असं काय करताय, तुमचा भाऊ कुठे असतो, इतकी माहिती तर तुम्ही सांगू शकाल ना? त्यावरती मग तो म्हणतो, निघा म्हटलं ना मी तुम्हाला इथून, तर निघा. मग तो तोंडावरती दार लावतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला सांगतोय माझ्या वकिली नजरेने मी हे ओळखले की याला या सगळ्यामध्ये नक्कीच माहिती आहे की याचा भाऊ कुठे आहे
आहे पण हा आपल्यापासून हे सत्य लपवतोय. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात सायली. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मला 100% खात्री आहे की या माणसाच्या भावाचा आणि खुनाचा काहीतरी नाता आहे आणि त्यामुळे तो तिकडून निघून गेलेला आहे. कदाचित महिपच्या भीतीने म्हणा किंवा आणखी कोणत्या भीतीने म्हणा. असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते, माझ्याकडे ना अजून एका घरामध्ये एक ताई राहतात. त्या ताईंना जर का आपण सत्य विचारलं तर त्या कदाचित या सगळ्यामध्ये मला आता सत्य सांगू शकतील. असं म्हटल्यावरती मग आता इकडे एका ताईंचा दरवाज सायली ठोठावते आणि सायली त्यांना विचारायला लागते, ओ ताई, म्हणजे मला तुम्ही एक माहिती सांगू शकाल का? हे बाजूचे दादा ते म्हणजे विलासचा खून झाल्यापासून गायब का झालेत? नक्की काय घडलंय यावरती मग त्या ताई सांगायला लागतात, तुम्हाला नाही माहिती, काहीतरी गडबड आहे. पण तो इथून निघून पनवेलवरून त्याला आता गायब करण्यात आलंय. पण त्यांचं गाव आहे सावंतवाडी आणि तिकडे ते गेलेले आहेत असं मला वाटते. काहीतरी गडबड आहे, ही गोष्ट मात्र नक्की. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायलीला एक क्लू मिळेल. सायली म्हणते, पण आपण काय करणार आहोत या सगळ्यामध्ये? आता तिकडे जाऊन यावरती अर्जुन म्हणतो, तिकडे जाणं म्हणजे कठीणच काम आहे, कारण आपली एक दिवसावरती कोर्टाची केस आली, तो माणूस मिळाला असता तर बरं झालं असतं. यावरती सायली सांगते, काहीही झालं तरी त्या माणसाला शोधून काढायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, जाऊ दे, हा पुरावा नका तुम्ही ग्राह्य धरू. आपण एक काम करूया, आपण या सगळ्यामध्ये आता काहीतरी वेगळं बघूया. तसंही आपल्या हातामध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींचा आपण विचार करू. असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस असते. पण सायलीच्या डोक्यातून तो विषय जाता जात नसतो. मग निघता सायली त्याच्या भावाच्या इथे परत येते. भावाच्या इकडे आल्यावरती सायली आता सांगायला लागते की दादा, आम्हाला कळले की तुमचे दादा सावंतवाडीला गेलेत आणि हे बघा, तुम्ही हे जे काही करताय ना, पोलिसांना कुठूनही शोधून आणतील. यावरती तो माणूस चिडतो आणि, ओ ताई, तुम्हाला सांगितलेला समजत नाही का? माझ्या भावाच्या पाठी लागलायत. एक तरी तुमच्या प्रकरणामुळे त्याच आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि तो सावंतवाडीला वगैरे काही नाहीये. यावरती सायली म्हणते, मग सांगा ना, आम्ही त्यांना या सगळ्यातून बाहेर काढून इथे आणू. यावरती तो माणूस गप्पच बसतो. आता इकडे सायली विचार करते, नाही, काहीही झालं तरी त्या माणसाला मला आणायलाच पाहिजे इथे. कोर्टामध्ये केस सुरू होते. केस सुरू झाल्यावरती अर्जुन सगळ्यात पहिला आता पॉइंट मांडायला उठतो. यावरती मग आता चैतन्य त्याला सांगायला लागतो, मुळातच आपण तन्वी कशी खोटारडी आहे हे सगळ्यात पहिलं सिद्ध करायचं. म्हणून आता अर्जुन बोलायला उभा राहतो. अर्जुन सांगायला लागतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तन्वी किल्लेदार यांची आता इकडे चौकशी केली होती. त्या चौकशीचं जे काही मुळं आहे ते आमचे डॉक्टर सांग. मग डॉक्टर सांगायला लागतात, मी यांची पूर्णपणे चौकशी केलेली आहे. यांना पॅनिक अटॅक येतात असं काही नाहीये. यांना